जय महाराष्ट्र. मी तुमचा सूरज गांगुर्डे. आजची जी आपली व्हिडिओ आहे ती थंबनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल टॉपिक की 99% ट्रेडर्स फेल का होतात ट्रेडिंगमध्ये. ठीक आहे. तर आपल्याला यूट्यूबवर लोकांच्या स्ट्रॅटेजीज बघायला भेटतात. त्यानंतर भरपूर लोक त्यांची लाईफस्टाईल दाखवतात, जे काय दाखवतात, पण चुकांबद्दल कोणीच बोलत नाही की अशा काय चुका आहेत ट्रेडिंगमध्ये. जर त्या एका नवीन ट्रेडरने किंवा एका चांगल्या ट्रेडरने जर नाही केल्या तर त्यांचं नुकसान होणार नाही, त्यांचं लॉस होणार नाही. तर सर्वात पहिले आपण जे सर्वात जास्त ज्या कॉमन चुका आहेत ज्या ट्रेडिंगमध्ये केल्या जातात आपण त्याबद्दल बोलू. तर माझा कॉमन मिस्टेक जे आहे ट्रेडिंगमध्ये, किंवा म्हणजे नवीन लोक असतील, एक्सपिरियन्ससुद्धा लोक, म्हणजे आज पण मला इतका वेळ झाला असेल ट्रेडिंगमध्ये, इतका एक्सपिरियन्स झाला आहे मला, पण तरीसुद्धा कधी ना कधी ह्या चुकांपैकी एखादी चूक तरी होते. म्हणजे आता काय आहे ना की जरी खूप एक्सपिरियन्स येऊन जातो तरी होऊन जातो ना की 100 चुकांपैकी एक तरी चूक होऊन जाते माणसाकडून, आणि रोज नवीन काही ना काही शिकायला भेटतात आपल्याला. पण जितके आपल्याला टाळता येतील तितके आपण त्या चुका टाळल्या पाहिजे. त्यापैकी आता आपण ज्या कॉमन चुका आहेत त्याबद्दल बोलू. तर सर्वात पहिले जी चूक आहे ती आहे ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग ही अशी गोष्ट आहे की तुमचं एका दिवसात तुमचं अकाउंट उडवून देऊ शकते. अकाउंट उडवून देऊ शकते म्हणजे समजा तुमच्या अकाउंटमध्ये 1,00,000 रुपये आहेत, तर तुम्ही एका दिवसात 1,00,000 रुपये पूर्ण लॉस करून देऊ शकता. एका दिवस म्हणजे एक दिवस मी जास्त बोलून गेलो, 1-2 तासात सुद्धा पूर्ण अकाउंट आपण उडवून देतो. ठीक आहे. तर ओव्हर ट्रेडिंग काय असते नक्की, की आपला जर समजा 1,00,000 रुपये आहेत आपल्या ट्रेडिंगमध्ये, समजा आपल्याकडे कॅपिटल 1,00,000 रुपये, तर एक लक्षात घ्या की आपला आहे ना पहिलं प्लॅन असला पाहिजे की आपल्याला दिवसाचा किती लॉस द्यायचा आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे जर 1,00,000 रुपये आहेत, तर मी जर आहे ना, तर माझी ट्रेडिंगची स्टाईल अशी आहे की जर माझ्याकडे जर 1,00,000 रुपये असतील ना, तर मी दिवसाला 2,000 रुपये, म्हणजे 1,00,000चे 2% होतात 2,000 रुपये, तर मी 2,000च्या वरती रिस्क घेत नाही. म्हणजे समजा मला 2 ट्रेड घ्यायचे दिवसाभरात, तर मी काय करेल की एका ट्रेडमध्ये मी 1,000 रुपयाचा लॉस देईल आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये मी 1,000 रुपयाचा लॉस देईल जर माझा लॉस गेला तर, आणि प्रॉफिट घेईल. एका ट्रेडमध्ये जर प्रॉफिट आला तर 2,000 रुपयाचा प्रॉफिट घेईल, आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये जरी मला प्रॉफिट पाहिजे असला तर मी 2,000 रुपयाचा प्रॉफिट घेईल, ना त्याच्यापेक्षा कमी ना त्याच्यापेक्षा जास्त. तर ही गोष्ट लक्षात घ्या की दिवसाला माझ्या 1,00,000ला 1,000 एका ट्रेड मागे लॉस आणि 1,000 एका दुसऱ्या ट्रेड मागे लॉस, म्हणजे दिवसाभरात मी 2,000 रुपये लॉस द्यायला तयार आहे. आणि जे लोक ओव्हर ट्रेडिंग करतात, ओव्हर ट्रेडिंगचा अर्थ असा आहे की ते लोक, त्यांचा पहिली गोष्ट त्यांचा काही फिक्स नसतं की त्यांना किती लॉस द्यायचा आहे, एका ट्रेड मागे किती द्यायचं आहे, दिवसाला किती द्यायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी माझे दिवसाला 2,000 रुपयाचा लॉस झाला मी लॅपटॉप बंद करून देणार. आता मी 1,00,000वर ट्रेडिंग करतो का काय करतो का किती अमाऊंटवर करतो हे मॅटर नाही करतात त्या टायमाला. मी एक उदाहरणासाठी तुम्हाला 1,00,000 रुपये सांगितले. जर 1,00,000 रुपये असतील तर 1,00,000मधून जर समजा 2,000 रुपयाचा आज लॉस झाले, तर मग मी आज ट्रेडिंग बंद करून देणार, मी आज लॅपटॉप बंद करून देणार, मी बघणार सुद्धा नाही. खूप लोकांचं असं असतं, लॉस झाल्यानंतर बघत असतात आणि मार्केट असं आहे ना की ओढून घेतं डायरेक्ट, परत तुम्हाला ट्रेड करायला लावेल. त्याच्यात काय आहे काय नाही आहे तुम्ही परत त्याच्यात एंट्री करून देणार. तर त्यामुळे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, जर तुम्हाला ओव्हर ट्रेडिंग टाळायची असेल, सर्वात पहिले दिवसाचा एक रिस्क आणि दिवसाचा एक लॉस तुम्ही फिक्स करा. तो फिक्स केल्यानंतर तुम्हाला हे कळेल की आपल्याला दिवसाभरात किती किती लॉस जाऊ द्यायचा आहे, म्हणजे आपल्या अकाउंटपैकी किती लॉसमध्ये जाऊ द्यायचं आहे. आणि ही गोष्ट जर तुम्हाला आली तर तुमच्याकडून कधीच ओव्हर ट्रेडिंग होणार नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्या दिवसाभरात 1 किंवा 2 ट्रेड असतात, त्याच्यानंतर मी ट्रेड घेत नाही. समजा माझा पहिला जरी प्रॉफिटमध्ये असला तरी मी सेकंड घेतो, जर माझा पहिला लॉसमध्ये असला तरी सेकंड पण घेतो, तो पण लॉसमध्ये राहिला तर लॅपटॉप बंद करून देतो, पहिला पण प्रॉफिटमध्ये राहिला आणि दुसराही प्रॉफिटमध्ये राहिला तरी मी लॅपटॉप बंद करून देतो. म्हणजे तिथे आपण पूर्णपणे ट्रेडिंग थांबवली पाहिजे. कारण दिवसभर जर आपण घेऊन बसलो, मी तुम्हाला सांगतो, जे सर्वात जास्त प्रॉफिटेबल लोक असतात, जे जितके कमी ट्रेड घेतात दिवसात तितके ते जास्त प्रॉफिटेबल असतात. त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्हाला प्रॉफिटेबल बनायचं असेल तर ओव्हर ट्रेडिंग ही सर्वात मोठी चुकी, ही तुम्हाला बंद करावं लागेल. ठीक आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती आहे रिव्हेंज ट्रेडिंग. म्हणजे गोष्ट म्हटलं म्हणजे तो डायरेक्ट एक लॉसवाल्या लोकांचा हा सर्वात महत्त्वाचा आपण असं समजू गुण आहे की ते रिव्हेंज ट्रेडिंग करतात. दुर्गुण म्हणू शकतो आपण त्याला. तर रिव्हेंज ट्रेडिंग काय असते की जर समजा तुम्ही हा एक ट्रेड घेतला आणि तुमचा तो लॉस झाला,
समजा 1 लाखावर तुमची ट्रेडिंग होते आणि तुमचे समजा 2,000 रुपये तुमचे लॉस झाले, तर तुम्ही ते 2,000 कव्हर करायला तुम्ही परत मार्केटमध्ये काहीतरी ट्रेड घेणार, ते 2,000 पण चालले जाणार. पहिले 2,000 गेले, त्याच्यानंतर त्याला कव्हर करण्यासाठी तुम्ही दुसरा ट्रेड घ्यायला गेले, तोही लॉसमध्ये गेला, तर काय होणार की तुम्ही अजून एक ट्रेड घेणार की ते वसूल करेल मी, म्हणजे मी तो लॉस कव्हर करेल. तर मार्केट काय तुमचं दुश्मन नाही की तुम्ही त्यांनी माझे 2,000 रुपये घेतले म्हणून मग मी आता परत 4,000 कमवणार नाही तर माझे 2,000 वसूल करणार, असं नसतं मार्केट. ठीक आहे. मार्केटमध्ये जो डिसिप्लिन व्यक्ती असतो ना, की मला माहिती आहे की माझा आज एवढ्याचा लॉस झालेला आहे आणि मी एवढाच देणार, तर त्या माणसाचा, आता मला एक सांगा, समजा तुम्ही दिवसाचे 2,000 जर लिमिट ठेवलं की मी 2,000च्या वरती बंद करून देणार, लॉस झाला तरी प्रॉफिट झाला तरी. समजा मी 2,000चा लॉस झाला तर बंद करून देणार, 4,000चा प्रॉफिट झाला की मी बंद करून देणार. तर मी तुम्हाला सांगतो, एका दिवसाला जर 2,000 गेले तर तुम्हाला 100, म्हणजे तुम्हाला 1,00,000 रुपये उडण्यासाठी तुम्हाला 50 दिवस भेटतात. म्हणजे 50 वेळा तुमचा रोज एसएल गेला तर तुमचा अकाउंट ब्लो होऊन जाईल, म्हणजे तुमचं अकाउंट शून्य होऊन जाईल. पण खूप लोक एका दिवसात 1,00,000चं अकाउंट उडवून देतात. तर त्याच्या मागे एक म्हणजे झालं ओव्हर ट्रेडिंग आणि दुसरं म्हणजे रिव्हेंज. बदला नाही, मार्केट आपला दुश्मन नाही आहे. ठीक आहे. आता आपण ती एक गोष्ट ऐकलेली आहे की सोन्याचं अंडं देणारी कोंबडी असते. काय करतं, रोज थोडं थोडं अंडं घेत राहिलं असतं तर त्याच्याकडे रोज सोन्याचं अंडं भेटलं असतं. पण तो एकाच वेळी सगळं करायला गेला तर त्याने कोंबडी मारून टाकली आणि त्याच्यानंतर त्याला अंडे येणे पण बंद झालं. तर सेम ती गोष्ट आहे, मार्केटसुद्धा तसंच आहे. तुम्हाला रोज थोडं 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 करून रिस्क घ्यायची आणि रोज थोडं थोडं करून कमवायचं आहे. प्रत्येक दिवस तुमचा नसतो. ठीक आहे. याच्यामध्ये जर मनी मॅनेजमेंट आणि रिस्क रिवॉर्ड व्यवस्थित केलं, मी तुम्हाला रिस्क रिवॉर्डवर पण एक नवीन व्हिडिओ बनवेल याच्यावर. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये पैसे कमवायचे असतील, आणि जे 99% लोक चुका करतात ते ह्याच करतात. पहिली गोष्ट म्हणजे ओव्हर ट्रेडिंग करतात, दुसरी गोष्ट म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग करतात. ठीक आहे. या 2 गोष्टी टाळून द्यायच्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसिप्लिन. या दोघी गोष्टींना अजिबात आपल्या ट्रेडिंगमध्ये न येऊ देणे म्हणजे डिसिप्लिन झाला. उदाहरणार्थ सिंपल, तुमचं मार्केट चालू झालं, तुम्ही आले, तुम्ही ट्रेड घेतला. किती ट्रेड घ्यायचे तुम्हाला, म्हणजे काही लोक असे आहेत ना, आता मी कधी कधी फक्त एकच ट्रेड घेतो, एका दिवसाला एक ट्रेड. ठीक आहे. तर समजा आपण 2 समजू की 2 ट्रेड घेणार आपण. समजा आपला एखादा सेटअप चुकला तर आपण काही वेळा दुसऱ्या याच्यावर आपण समजा हे केलं. तर मी तुम्हाला एक सांगतो, जर तुम्हाला दुसरा ट्रेड पण फेल गेला, म्हणजे पहिला फेल गेला, दुसरा पण फेल गेला, तर त्या दिवशी समजून घ्यायचा की तो दिवस आपला नव्हता. आणि त्या दिवशी ॲक्सेप्ट करून घ्यायचं, त्याच्यावर रिव्हेंज करायचं नाही की माझं कसं काय चुकू शकतं, मला तर इतकं नॉलेज आहे, मी तर इतका अभ्यास केला आहे. असं ट्रेडिंगला चालत नाही. तर जर तुम्हालाही त्या 99% लोकांमध्ये नाही, तुम्हाला 1% लोकांमध्ये यायचं असेल ना, तुम्हाला एक सांगतो, तुमचे 10 ट्रेड जरी चुकीचे येत असतील महिन्यात, समजा महिन्याभरात आपले 20 ट्रेड आहेत, म्हणजे रोज एक ट्रेड पकडू आपण, तर सोमवार ते शुक्रवार 5 दिवस होतात. आठवड्यात 4 आठवड्यांचे 5, 20 दिवस झाले. 10 दिवस जरी तुमचा लॉस झाला आणि 10 दिवस जरी तुमचा प्रॉफिट झाला, तरी मी तुम्हाला सांगतो महिन्याच्या शेवटी तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल. आणि 99% लोक तीच चूक करतात. त्यांना असं वाटतं की आपण जो आहे रोज प्रॉफिटमध्ये निघू. जे रोज प्रॉफिटमध्ये निघायला जातात, जो रोज रिव्हेंज करायला जातात आणि ओव्हर ट्रेडिंग करतात, ते लोक लॉसमध्ये जातात. ठीक आहे. तर हाच एक मुद्दा आहे. जर तुम्हाला जर 99% लोकांमध्ये नसेल जायचं, त्यांच्यामध्ये त्यांचा का लॉस होतो हे तुम्हाला कारण सांगितलं, आणि एवढेच कारण आहेत लॉसमध्ये जायचे, बाकी दुसरे काहीच कारण नाही आहे. ठीक आहे. तर बाकीच्या गोष्टींवर आपण नंतर बोलू. आणि हो, आपला फ्री ट्रेडिंग क्लास लवकरच सुरू होतो आहे. माझ्या मते काहीतरी 400-500 जागा फक्त बाकी आहेत. लवकरात लवकर ते जॉईन करा. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये क्लास कसा जॉईन करायचा ती व्हिडिओ बनवली, ती व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की फ्री क्लास कधी चालू होणार आहे आणि कसं जॉईन करायचं. ठीक आहे. तर लवकरात लवकर सीट्स भरतायत, तर पटकन आपलं म्हणजे जॉईनिंग करून घ्या. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.